हाय हॅलो सर्वांना, संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की डबल कटोरीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते। रेग्युलर कटोरीपासूनच आपण डबल कटोरीचं कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत। तर मी आता इथे 34 साईज चेस्टसाठीची 5.5 ची कटोरी इथे मी कटिंग करून घेतलेली आहे। आता ही कटोरी आहे अशी मार्किंग करून घ्यायची आहे। आता हे जे बाजूने साईडने मी जो पेपर घेतलेला आहे, तर या पेपरवरती ही कटोरी मी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे आणि पेनने हिला आहे असं ड्रॉ करून घेतलेलं आहे, कारण या कटोरीमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत। तर आता हे मार्किंग करून झाल्यानंतर काय करायचं आहे, कटोरीचा जो सेंटर पॉईंट आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि सेंटर पॉईंटपासून दोन्ही बाजूने 2 मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला मेन लागणार आहे सेंटर पॉईंट। डबल कटोरीमध्ये सेंटर पॉईंटलाच कट दिलेला असतो आणि तिथून कटोरी जोडलेली असते, म्हणूनच याला डबल कटोरी असेही म्हणतात। तर आता इथं सेंटरला मी जो कट दिलेला आहे, सेंटरला जी लाईन आखलेली आहे त्या लाईनवरतीच सेंटर पॉईंट पण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। आणि आता आपण इथे पाहूया की मी 5.5 इंच कटोरी आणि साईडला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आणि खाली पण 1.5 इंचाचंच मार्किंग केलेलं आहे, कारण ही 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आपण जो पफ बनवण्यासाठी आहे, टक्स टाकण्यासाठी ते घेतलेलं आहे। आणि आता आपण पाहूया या कटोरीवर मी दोन्ही बाजूने 1.5 इंचाचं मार्किंग करते आणि वरच्या बाजूने 1.5 + 1 इंच जो आपण फुल बस्ट पॉईंट घेतलेला असतो, म्हणजे टोटल 2.5 इंचावरती मी ही मार्किंग करून घेते आणि या 2.5 इंचापासून खाली दोन्ही साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। पण त्याआधी वरच्या बाजूने जो सेंटर लाईन आहे त्यापासून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि जो सेंटर पॉईंट आहे तिथपासून त्या मार्किंगपर्यंत अशा लाईन आखून घ्यायच्यात, कारण इथे आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथून कटोरी कट करायची आहे। तर आता ह्या मार्किंग करून झालेल्या आहे, मी हलकासा गोल आकार देते, कारण आपण शिलाई करताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून थोडा गोल आकार देऊन घ्यायचा। आता हा आकार देऊन झाल्यानंतर खालच्या बाजूने आपण टक्स टाकणार आहोत, त्याआधी मी हे जे पॅटर्न आहे ते इथे कटिंग करून घेते। तर आहे असं हे पॅटर्न मी कटिंग करून घेते। अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, सेंटर जो आहे तो सेंटर कट करायचा आहे। फ्रंट साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण दोन्ही बाजू एक होतात। इकडची बाजू थोडी मोठी असते शिलाईची आणि फ्रंट साईड थोडी छोटी असते, पण कधी कधी लक्षात येत नाही, म्हणून फ्रंट साईडला मी फ्रंट असं लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल। तर आता वरची जी बाजू आहे, जो आपण गोलवा आकार दिलेला आहे आणि अर्धा इंच मार्जिन जे कट केलेलं आहे ते इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता ही वरची कटोरी झालेली आहे आणि खालची कटोरी व्यवस्थित कटिंग करून झालेली आहे। तर कटोरीचा थोडक्यात असा शेप दिसतो, ह्यालाच पफ येतो। तर आता हे कटिंग करून झाल्यानंतर मी अस्तरवरतीही याचं कटिंग करून आहे तसं घेतलं आहे, पण वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने मी थोडं शिलाई मार्जिन सोडलेलं आहे। खालची बाजू आहे त्याच्या वरच्या बाजूने शिलाई मार्जिन सोडायचं आहे अर्धा इंच आणि वरचा जो भाग आहे त्याच्या खालच्या बाजूने मार्जिन सोडायचं आहे अर्धा इंच, कारण हे शिलाईमध्ये जातं आणि व्यवस्थित आपली आहे तेवढी कटोरी बनते। आता इथं अस्तरवर मी कटिंग केलेलं आहे, तर मी मेन ब्लाऊजच्या कापडावरतीही कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण याचं स्टिचिंग पाहूया। वरची बाजू तर सहज लक्षात येते, पण खालच्या बाजूला प्रॉब्लेम होतो, म्हणून आपण आधी मार्किंग करून घ्यायचं आहे उलट्या बाजूने। फ्रंट साईडला पण लिहून घ्यायचं आहे की ही फ्रंट साईड आहे, म्हणजे स्टिचिंग करताना कन्फ्यूज होणार नाही आणि ह्याचा भाग त्याला त्याचा भाग ह्याला असं होणार नाही। आता मी इथं अस्तरवरती मेन ब्लाऊजचं कापड ठेवून घेतलेलं आहे आणि ह्या कापडाला आता आपण चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने योग्य फिनिशिंगसह जे ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारा आणि योग्य फिनिशिंगसह कटिंग करून घ्यायचं आहे। चारही पॅटर्न शिलाई मारताना फ्रंट साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो आणि फ्रंट साईड जर बॅक साईडला जोडली गेली तर कटोरीची उंची कमी होऊ शकते, म्हणून हे मार्जिन व्यवस्थित यावं म्हणून आपण फ्रंट साईडला चॉकने मार्किंग करायचे की ही फ्रंट साईड आहे। आणि ह्या अशा पद्धतीने पूर्ण अस्तर जोडून घ्यायचे ब्लाऊजच्या कापडला, एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण पॅटर्न माझे जोडून झालेले आहेत। आता आपण ह्याला टक्स कसं घालायचं ते पाहूया।
तर चला, तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता इथे मी टक्स टाकणार आहे. तर खालच्या बाजूला आपण जे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन सोडलेलं होतं, इथे पाहू शकता, तर मार्किंग करायचं आहे. आणि वरच्या बाजूने 2.5 किंवा 2.25 तुमची जेवढी टक्सची उंची आहे आणि फुल बस्ट पॉईंट आहे तेवढी. तुम्हाला जर जास्त टक्स हवा असेल तर तुम्ही 2.5 इंचावर घ्या, आणि जर तुम्हाला जास्त टोक नको आहे तर तुम्ही 2.25 इंचावर घ्या. आणि अशा पद्धतीने त्या टक्सवरूनही वरती सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आणि मग एक्स्ट्राचं जे टक्सचं कापड आहे ते कट करायचं आहे. तर इथे डबल साईड कटोरीमध्ये हाच पॉईंट महत्त्वाचा असतो की टक्सपासून वरती सरळ शिलाई घ्यायची आहे. जो टक्स पॉईंट आहे तो घ्यायचा आहे आणि मग शिलाई घ्यायची आहे. आता वरच्या भागाला हा खालचा भाग आहे तो मी सेंटरला कट दिलेला आहे आणि सेंटर पॉईंटपासून पुढे ही कटोरी जोडलेली आहे. नंतर बॅक साईड आहे. डायरेक्ट या टोकापासून त्या टोकापर्यंत न जोडता आधी सेंटर पॉईंट जोडून घ्यायचा आहे, म्हणजे कटोरी सेंटरला व्यवस्थित जोडली जाते. पाहू शकता, ही कटोरी तयार झालेली आहे. आता ह्याला मी डबल शिलाई मारणार आहे, कारण प्रत्येक फिनिशिंग ब्लाऊज जास्त टिकावं, फिनिशिंग छान यावं म्हणून डबल शिलाई मारणं गरजेचं असतं. आता ही कटोरी तयार झाली. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की काय करायचं आहे. खालच्या बाजूने टक्स व्यवस्थित घ्यायचा आहे. तुम्ही जर 1.25 इंचाचं मार्जिन सोडलं असेल तर तुम्ही 1.25 इंचाचंच मार्जिन घ्या. मी इथे 1.5 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे, त्यामुळे मी इथं 1.5 इंचाचंच मार्जिन घेतलेलं आहे. बऱ्याच मैत्रिणी 1.25 इंचाचं मार्जिन घेता आणि जर तुम्ही 1.5 इंचाचं मार्जिन इथे शिलाई करताना घेतलं तर तुमची कटोरीची जी काही पप आहे तो कमी येऊ शकतो. म्हणून जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन सोडले तेवढंच घ्या आणि त्यावरती शिलाई मारा आणि त्या टक्स पॉईंटपासून वरती सरळ डायरेक्ट शिलाई घ्यायची आहे. अशा पद्धतीने डायरेक्ट वरती घ्यायची आणि मग पुन्हा खाली टक्सवरती तिरका घ्यायचा आहे. आणि छान पप यावं म्हणून हे एक्स्ट्राचं कापड असतं ते आपण कट करून घ्यायचं आहे. खालचा भाग रेडी झाल्यानंतर वरच्या भागाला सेंटर पॉईंटला कट देऊन घ्यायचं आहे. डायरेक्ट या टोकापासून त्या टोकाला जोडायचं नाही. आणि ही कटोरी आपण त्या कटोरीप्रमाणे जोडून घेऊया सेंटर पॉईंटपासून इकडे आणि नंतर पुढचा भाग. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, डबल साईड कटोरीची कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत, तर व्हिडिओला लाईक करा, नवीन मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इथे आपण पाहूया की दोन्ही कटोरी आपली तयार झालेली आहे आणि कटोरीला जो काही पप असतो तोही किती सुंदर आलेला आहे. हे पहा, किती सुंदर असा पप आलेला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.